नमस्कार, मी प्राध्यापक सुधीर तिंडे आज BA द्वितीय वर्ष NGO ह्या अंतर्गत आपण जो व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनचा जो 2007चा जो कायदा आहे त्याचा आपण या ठिकाणी कंटिन्यू आज लेक्चर हे करणार आहोत। यामध्ये मागच्या वेळेस आपण बघितलं की व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्सचा विकास प्रक्रियेमधला सहभाग फार महत्त्वाचा असतो। त्याचबरोबर व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनने जे विकासाचे मार्ग सध्या शासनामार्फत व सर्वच एजन्सीमार्फत जे काही अवलंबलेले आहेत त्याच्यामधनं आणखीन एक काही पर्यायी मार्ग पर्यायी व्यवस्था ही शोधावी ही त्यांच्याकडून अपेक्षा करण्यात येते। सोबतच व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन आणि शासन हे परस्पर सामंजस्याने एकत्र काम करतील याबाबतही यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे। सोबतच हे सोबत काम करताना हे आपली उद्देश आपल्या भूमिका ह्या दोन्ही बाजूंना स्पष्ट असतात। व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन आणि गव्हर्नमेंट या दोन्ही बाजूंना या ज्या त्यांच्या उद्देश आणि भूमिका असतात त्या अगदी स्पष्ट असतात। त्याचबरोबर या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्सची आणि शासनाची जी भागीदारी असते ही औपचारिक तसेच अनौपचारिक अशा स्वरूपाची असते। औपचारिकमध्ये सर्व टर्म्स कंडिशन्स त्यांचे ऑब्जेक्टिव्ह त्यांचा रोल त्यांचा रिस्पॉन्सिबिलिटी या सर्व बाबी लेखी असतात। तर अनौपचारिक भागीदारीमध्ये परस्पर सहयोगाने केवळ ही भागीदारी करण्यात आलेली असती। ही पूर्णतः त्यांच्या अनौपचारिक अशा भूमिकेवर अवलंबून असते। पण औपचारिकतेमध्ये एक त्यांचा जो उद्देश असतो तो अतिशय ठराविक अशा स्वरूपाचा असतो आणि त्यांची जी काही भूमिका आहे ही सुद्धा त्या ठिकाणी ठराविक स्वरूपाची असते। या भूमिकेचं पूर्णपणे औपचारिकीकरण हे त्या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येते। सोबतच अनौपचारिकपणे अनेक वेळा ह्या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन आणि गव्हर्नमेंट हे एकत्र परस्पर सहयोगाने काम करताना ही आपल्याला या ठिकाणी दिसून येतात। सोबतच या भागीदारीचे 3 साधने या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत। त्यामध्ये पहिला म्हणजे सल्ला मसलत, दुसरं औपचारिक प्रक्रिया आणि तिसरं की धोरणात्मक सहसंबंध अशा पद्धतीनं याचे भागीदारीचे 3 साधने सांगण्यात आलेले आहेत। यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब या साधनांमध्ये प्रथम जी येते की ह्या बाबी पूर्णपणे सल्लामसलतीच्या माध्यमातून होत असलेल्या किंवा करण्यात येत असलेल्या आपल्याला दिसून येतात। सोबतच आपण बघतो की जो काही ठराविक मुद्दा आहे जो काही ठराविक इश्यू आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दोन्ही बाजूंना निगडीत असं सल्लामसलत होऊन या सल्लामसलतीतून जी बाब प्रामुख्याने समोर येते त्या अनुषंगाने हे दोन्ही बाजूने या ठिकाणी भागीदारी ही करण्यात येते। त्याचबरोबर पूर्णपणे औपचारिक प्रक्रियेच्या माध्यमातून या ठिकाणी भागीदारी ही करण्यात येते। जी की भागीदारी ही कोणत्या बाबीसाठी होत आहे, सोबतच त्याचे लिखित नियम उपनियम या सर्व बाबी ही जी होणारी भागीदारी आहे ही पूर्णतः औपचारिक अशा स्वरूपाची
असलेली या ठिकाणी आपल्याला दिसून येते। त्याचबरोबर तिसरं म्हणजे धोरणात्मक सहसंबंध। या धोरणात्मक सहसंबंधातनं या ठिकाणी व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन आणि शासन या ठिकाणी भागीदारी करीत असलेलं आपल्याला दिसून येतं। या धोरणात्मक सहसंबंधातून सहसंबंधातून जी काही शासनाची आणि व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनची जी भागीदारी होती ती पूर्णतः जास्तीत जास्त प्रमाणात किंवा अधिकतः ही औपचारिक अशा स्वरूपाचीच असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते। अशा ह्या 3 माध्यमातनं या ठिकाणी व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन आणि शासन हे भागीदारी एका ठराविक उद्देशासाठी ठराविक कार्यासाठी भागीदारी करीत असतात। सोबतच ह्या 3 माध्यमांपैकी इतरही काही माध्यमे आहेत की ज्या माध्यमातनं शासन आणि व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन भागीदारीतून एकत्र काम करीत असल्याचं आपल्याला दिसून येतं। याचबरोबर आपण बघतो की अनेक प्रकल्प जे ह्या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स मार्फत राबविण्यात येतात, या विविध प्रकल्पांना आर्थिक मदत शासनामार्फत होत असते। शासनाचं त्याच्यासाठी फंडिंग हे त्या ठिकाणी होते। बऱ्याच वेळ शासन एक प्रकल्पाला मंजुरी, एक NGOच्या कोणत्याही एखाद्या प्रकल्पाला किंवा एखादा प्रकल्प जो की शासनाचा उद्देश आहे करण्याचा, तो प्रकल्प त्या ठिकाणी शासन हे त्याचा आराखडा तयार करते, त्याला फंडिंग अवेलेबल करून देते आणि तो प्रकल्प राबविण्यासाठी त्या ठिकाणी व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स ह्या पुढे येतात। ह्या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स जे आहेत, या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स हे प्रकल्प त्या ठिकाणी प्रत्यक्षरित्या राबवित असतात आणि हा जो प्रकल्प त्या ठिकाणी प्रत्यक्षरित्या या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स राबवितात, त्यांना जी त्या बाबीसाठी किंवा त्या कामासाठी जी आर्थिक तरतूद लागते ती पूर्णपणे शासनाकडून मिळत असते। यामध्ये शासन प्रत्यक्ष कृतीतही समाविष्ट नसलं तरी सुद्धा फंडिंगच्या माध्यमातून शासनाचा यामध्ये मोठा सहभाग असतो। अनेक वेळा ह्या बाबी शासनाला स्वतः करायच्या असतात आणि अशा वेळी शासन हे व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून ह्या बाबी करत असलेलं आपल्याला दिसून येतं। त्याचबरोबर शासन आपल्या वार्षिक नियोजनात या बाबीवर कायम लक्ष देते। ज्या वेळी आपण बघतो शासन आपलं आर्थिक विवरण म्हणजे बजेट, अंदाजपत्रक हे जे तयार करते, हे करीत असताना आपण बघतो की शासन या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनला देण्यात येणारी आर्थिक मदत अथवा फायनान्शियल फंडिंगच्या संदर्भात मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी दक्ष असलेलं आपल्याला दिसून येतं। त्या संदर्भातून शासन त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर लक्ष देतं। अनेक स्वरूपाचे प्रकल्प हे त्या ठिकाणी आराखडा तयार करण्यात येतात किंवा हे प्रकल्प नव्याने तयार करण्यात येतात, ज्यामधून समाज कल्याणाची अनेक विकासाची ध्येय शासनाला साध्य करता येईल अशा नवनवीन प्रकल्पांना आराखडीत करण्यासाठी शासन प्रामुख्याने व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनलाच आपल्या समोर ठेवतं आणि त्या दृष्टिकोनातून असे प्रकल्प हे त्या ठिकाणी तयार करीत असतात। आणि हे जे प्रकल्प या ठिकाणी तयार करण्यात येतात, या प्रकल्पांना विशेष करून व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनला लक्षात ठेवून त्या ठिकाणी त्यांना फंडिंग हे अवेलेबल करून देण्यात येतं। बजेट तयार करत असताना याचा प्रामुख्याने शासन विचार करीत असतं किंवा ह्या बाबी शासन प्रामुख्याने त्या ठिकाणी लक्षात ठेवीत असतं आणि त्या अनुषंगाने एकूण जी काही
आर्थिक तरतूद आहे ही शासन त्या ठिकाणी करत असते. त्याचबरोबर आपण बघतो केंद्र शासन हा अनेक वेळा जे काही एक्सपर्टीज व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनकडे अवेलेबल आहेत यांचा वापर सुद्धा वेळोवेळी शासन करीत असते. ह्या एक्सपर्ट्स मेंबरना शासन वेगवेगळे टास्क फोर्स, एक्सपर्ट कमिटीज, अदर कमिटीज, त्याचबरोबर आपण बघतो की वेगवेगळ्या स्वरूपाचे जे काही त्यांचे ज्या कमिट्या आहेत, एजन्सीज आहेत, याच्यावर शासन त्या ठिकाणी नेमून त्यांच्या एक्सपर्टीजचा किंवा त्यांच्या विशेष ज्ञानाचा शासन वापर करीत असते. वेगवेगळ्या पॅनलवर त्यांना त्या ठिकाणी नियुक्त करून शासन त्यांच्या एक्सपर्टीजचा किंवा त्यांच्या विशेष ज्ञानाचा वापर शासन करीत असते. त्याचबरोबर आपण बघतो की शासन आपली जी काही स्थानिक संस्था आहेत, या स्थानिक संस्थांना या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन सोबत भागीदारी करण्यासाठी नेहमी प्रोत्साहित करीत असते. स्थानिक पातळीवरील विकास, जनसहभाग या दृष्टिकोनातून शासन ही प्रोत्साहन हे आपल्या निम्न शासनाला किंवा स्थानिक शासनाला देत असते. त्याचबरोबर या भागीदारीमुळे शासनाला आपला जो अधिक भार आहे तो यशस्वी पार पाडण्यासाठी मदत होत असते. नेक्स्ट जे आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये